ज्ञानोबराय सांगतात की तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. बसणारी मंडळी, आपल्याला दुसऱ्या पंथात जायची काय गरज आहे महाराज? ज्ञानोबराय तुकोबराने एवढी मोठी परंपरा तुमच्याने माझ्यासाठी करून ठेवली, काहीच गरज नाही. खरं सांगू का महाराज, अरे घरी कामधेनू गाय असताना जर्शीचं दूध प्यायची काय गरज आहे महाराज आपल्याला? ज्ञानोबराय तुकोबराय करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध. ज्ञानोबराय सारख्या महात्म्याने, तुकोबराय सारख्या वैराग्यवान व्यक्तीने एवढं सुंदर काही आपल्यासाठी दिलंय, काही जाण्याची गरज नाही. वारकरी संप्रदाय किती सुंदर आहे महाराज. या विश्वाच्या पाठीवर माझ्या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय पाहायला भेटणार नाही. एका नास्तिकाने मला प्रश्न केला होता, म्हणे महाराज एवढा जर तुमचा वारकरी संप्रदाय महान आहे तर मग तो अजून महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही हो. याचं कारण काय आहे? पहिलं तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लँग्वेजचा. मी नारदाच्या गादीवर सांगतो महाराज, जर चांगली हिंदी जमली असती, थोडीफार जर इंग्लिश जमली असती ना, भारत तर काहीच नाही, जगावर राज्य केलं असतं महाराज आम्ही. खरं सांगतो तुम्हाला. पण आता काय झालं, त्यावेळेस शिकलो नाही, आता शिकावं वाटतं पण आता वय राहिलं नाही. म्हणून आमचं तर असं म्हणणं आहे, नवीन पोरं जे आळंदीला जातात त्यांनी सर्वात जास्त प्राधान्य हिंदीला दिलं पाहिजे आणि इंग्लिशला दिलं पाहिजे. मराठी तर तुम्हाला येणारच आहे ना महाराज. अरे तुमचं ज्ञानोबराय तुकोबरायची फिलॉसॉफी जर तुम्हाला बाहेर देशात सांगायची म्हणली, तुम्हाला ती भाषा जमली पाहिजेत का नाही? अरे तुम्ही संभाजीनगरच्या मॉलला जरी गेले तरी तिथं मराठीने इंग्लिशच बोलावं लागतं. एअरपोर्टला जातो मी, तिथंही इंग्लिशच आहे. आता ते जमलं नाही, आता ह्या जन्मात तर काही शक्य नाही, पुढच्या जन्मात पाहू. जमलं तर जमलं, नाही तर काही एवढं आहे तिथं खूप समाधानी. आता शिकायची काही इच्छा नाहीये. शिकणारे सोबत ठेवू शकतो आम्ही, बरोबर आहे का नाही? शिकणारे सोबत घेऊन फिरू शकतो. वारकरी संप्रदायासारखा महान संप्रदाय, अरे आतापर्यंत या वारकरी संप्रदायाने कधीच कोणाची निंदा केली नाही. सकळांस येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. याचं कारण वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहे, लक्ष द्या. पहिलं वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आहे, दुसरं वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ, तिसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आणि चौथं वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ. एक सांगू तुम्हाला, कधी बसणाऱ्या मंडळीने असा विचार केला का हो, पांढरच धोतर आहे, पांढरं शर्ट आहे, पांढरच टोपी? याचं कारण पांढरा कपडा एवढा चांगला आहे महाराज. एखादा व्यक्ती जर हार घालण्यासाठी आला आणि बुक्का लावता लावता जर त्याच्याकडून बुक्का सांडला माझ्या शरीरावर पडला इथं शर्टावर, तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्याकडेच असतं महाराजाकडे. संप्रदाय सांगतो जसे कपडे पांढरे दिले तसं मरेपर्यंत पांढऱ्या पायासारखंच राह, काळ होऊ नको महाराज. खूप प्रेम करतात हो महाराज. खरं सांगू तुम्हाला, मी लहानपणी आळंदीला असताना मला पखवाज जमत नव्हता आणि गायन जमत नव्हतं. ज्याला पखवाज गायन जमत नाही त्याला पारा करायचा हा नियम होता आळंदीचा. आणि पारा केला की 300 रुपये भेटायचे रामू काका. त्या उरुळी कांचनपाशी एक गाव होतं, तिथं आम्ही पाऱ्याला गेलो. घडलेला प्रसंग आहे. त्या गावामध्ये एक मायमाऊली अशी होती की तिला 15 वर्ष लेकरू नाही झालं. मायाव किती वर्ष? 15 वर्ष लेकरू झालं नाही. तिनं पांडुरंगाला नवस केला. तुकोबरायची पालखी त्यांच्या तिथून जाते. तुकोबरायला नवस केला, बाबा मला जर पोरगा झाला तर मी असं करील तसं करील. आणि काय देवाचं लीला, तिला मुलगा झाला. आणि तो 4-5 वर्षाचं पोरग, आणि नेमकं आमचं जेवण त्यांच्या घरी होतं. ते पोरग हरिपाठाला आमच्यासोबत नाचू लागलं. आणि मग भूक लागली ते गेलं निघून. आमच्या फुगड्या वगैरे चालू होतं ना, आईकडे गेलं ना, आईला सांगू लागलं, ए माय आज खूप नाचलो ग हरिपाठामध्ये मी, मला भूक लागली ग. आपल्या घरीचे गुलाबजाम केले, त्यातले 2 गुलाबजाम देतीस का? त्या मायने त्या पोराला मांडीवर बसवलं आणि त्या पोराच्या गालावरून हात फिरवला आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं, सोन्या आज आपल्या घरी महाराज लोक जेवायले. असं नाही म्हणली ती, आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. काय म्हणली ती? आणि आज आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. ए दादा, आणि तू जर गुलाबजाम उष्टे केले, तू जर गुलाबजाम खाल्ले तर गुलाबजाम उष्टे होईल. आणि उष्टे गुलाबजाम जर आपण महाराज लोकांना खाऊ घातलं तर पाप लागेल. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बसणारी मंडळी. 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने ज्या लेकराला गर्भात वागावं, तळ हाताच्या फोडासारखं जपावं. अरे 15 वर्षानंतर पोरग झाल्यानंतर किती प्रेम करत असेल ती माय. आपण ती माय झाल्यावरच कळलं, आपण शब्दात तिचं वर्णन करू शकत नाहीये. मग ती माय माऊली पोटच्या गोळ्याला गुलाबजाम न देता तुमच्यासाठी राखीव जर ठेवत असेल तर मला तरी असं वाटतं की आपण सुद्धा त्याच लायकीत राहिलं पाहिजे. लायकी सोडली नाही पाहिजेत महाराज. एखाद्या चुकीच्या माणसाकडून काही झालं त्याचा समाजावर परिणाम होत नाही, पण एखाद्या चांगल्या माणसाकडून जर काही चुकलं ना महाराज तर त्याचा सर्वात जास्त परिणाम या गोर गरीब समाजावर होतो. अरे 6-6 महिने अगोदर लोक फोन करून विचारतात, बाबा जेवायला काय करू? जेवायला नाही विचारत हो महाराज. जवाई इंजिनियर नाही, कलेक्टर असू द्या विचारत नाही, जवाई बापू जेवायला काय करणार आहे? महाराजाला 4-4 महिने अगोदर विचारतात, बाबा जेवायला काय घेणार आहे हो?
आणि 1 तारीख घेतली की त्या तारखेसाठी 100 फोन करतात महाराज. आमच्या सरपंचाचे सकाळपासून 50 आले असतील मला. महाराज जेवण करणार आहे का, महाराज कुठपर्यंत आले तुम्ही, काय नातं आहे महाराज, काही मी त्यांना दिलं का त्यांनी मला दिलं. ही ताकद फक्त ज्ञानोबा तुकोबरायची. खूप काही दिलेलं आहे महाराज. आपल्या बापदाद्याने पार बागायती मळ्याची जमीन आपल्यासाठी करून ठेवलेली, फक्त आपण आता ती सांभाळायची, विकायची. एकदम आनंद आहे महाराज. जेवढे संप्रदायावर चांगले दिवस आहे तेवढे कुठंच नाहीये. अरे काय महाराज, 7वी फेल आहे बरं मी, तरी लंडन सारख्या देशामध्ये कीर्तन करायचा मान मिळतो. याच्यापेक्षा अजून काय पाहिजेत, अजून काय. लंडन ज्या देशानं आपल्या तिथं येऊन राज्य केलं 150 वर्ष, त्यांच्यावर राज्य करायला चाललो आम्ही 3 जण. बरोबर आहे का नाही. अजून काय द्यायला पाहिजे ज्ञानोबराय तुकोबरायना. अरे लायकी नसताना एवढा मोठा मान दिलाय. म्हणून माझी सर्वांना विनंती, म्हणून वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ, वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ. संप्रदायातल्या कोणत्याच संतांना तुम्हाला त्यांची आरती नाही करायला सांगितली. इथं तर काही बावळे महाराज जिवंतपणेच आरत्या करून घ्यायला लागले. आणि मग अशा आरत्या करतात आणि जेलमध्ये जातात. त्याच्यामुळे ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कोणाला महाराज म्हणायचं, आम्हाला सुद्धा म्हणू नका. लोकांना सांगतो मी महाराज नाहीये, मी प्रचारक आहे. संप्रदायाची जी उष्टावळी ती घेऊन फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मी तुमच्यासारखा साधा माणूस आहे, फक्त मला बोलता येतं. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्यावर श्रद्धा ठेवू नका. तुम्ही कोणत्याही महाराजाचं कीर्तन ऐकता आणि त्याला बाबा म्हणतात आणि गुरु म्हणतात आणि त्यानं काही लपडे केले लोक सांगितलं होतं त्याच्या नादी लागायचं. अरे बावळ्या, मी कीर्तनातून सांगतोय ना तुला, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कोणाच्या नादी नको लागू. तू तुझ्या मनानच बाबा ठरवतो. ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा. अरे अस्वलाला सुद्धा हातात केस असतात, मग का तू त्याला महाराज म्हणणार आहे का. दाढीवर प्रचार, अरे लोकांची धारणा चुकीची होऊन गेली. लोकांना असं वाटतं ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त तो सगळ्यात मोठा बाबा. कोण म्हणतंय तुम्हाला. तुम्ही यावर्षी पुरुषोत्तम पाटील ठेवला, पुढच्या वर्षी गौतमीला आणून पहा. भांडणं होतील तर मारामाऱ्या लागतील. प्रसिद्धीवर महाराज नाहीये, पाकिटावर महाराज नाहीये, कीर्तनावर महाराज नाहीये. महाराज फक्त 2च, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. बाकी सगळे सेवक आहे, प्रचारक आहे. आपण कोणी स्वतः महाराज म्हणून घ्यायचं नाही. अजून सुद्धा आमच्या जोग महाराज संस्थेमध्ये महाराज कोणालाच म्हणत नाही, महाराज बुवा म्हणतात. अजून सुद्धा मारुती बुवाच म्हणतात. अजून सुद्धा पांडुरंग बुवाच म्हणतात. अजून सुद्धा कुरेकर बुवाच म्हणतात. बरेचसे लोक बुवा म्हणतात. महाराज फक्त एकच, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. बाकीचे सगळे आपण कोण आहे, बुवा. कोण आहे. हा, आता आपण लावतो म्हणत 120 आणि 420, तो भाग वेगळा आहे. तो त्याच्या पद्धतीने काय नाही आला तो शब्द चुकून. आता हरिभक्त पारायण एवढी सुंदर पदवी असताना लोक काय लावतील काही सांगता येत नाही. म्हणून संत श्रेष्ठ. 3रं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ. दररोज नवीन गाणं येतं, ज्या वेळेस ऐकलं गाणं ऐका वाटत नाही. 750 वर्ष झाले रूपपात आलोचने अभंग तोच आहे, तरी दररोज नवीन वाटतो. ही वाणी कोणाची, ज्ञानोबरायची. सुंदर ते ध्यान अभंग म्हणल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात होत नाही. दररोजच पंचपती करताना गायक म्हणतात, तरी सुद्धा अभंग दररोज नाविन्य वाटतो का, ती वाणी तुकोबरायची. म्हणून ग्रंथ श्रेष्ठ, संत श्रेष्ठ, गणवेश श्रेष्ठ आणि विचार प्रणाली का श्रेष्ठ आहे. चोखोबराय पांडुरंगाच्या पायरीवर बसलेले, कबीर महाराज बसलेले आणि ज्ञानेश्वर महाराज आले आणि चोखोबरायनं विचारलं, चोखोबा मंदिरात नाही गेले, पायरीवर का बसले. कबीर बाबा मंदिरात का नाही गेले, पायरीवर का बसले. डोळ्याला धारा लागल्या चोखोबरायच्या कबीर महाराजांच्या. आमची जात दुसरी असल्यामुळे आम्हाला मंदिरात येऊ देत नाही. हो काय ताकद होती माझ्या ज्ञानोबरायची. ज्ञानोबरायने नामदेवरायला सांगितलं, नामदेवराय आजपासून पांडुरंगाच्या गाभाऱ्यात कीर्तन नाही करायचं, कीर्तन करायचं चंद्रभागेमध्ये. आणि महाराज सर्व संतांना घेऊन चंद्रभागेमध्ये कीर्तन केलं. आणि मंदिरातला देव चंद्रभागेत आला. महाराज कुठं आला, चंद्रभागेत आला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. काय द्यायला पाहिजे महाराज संप्रदाय. लोक का म्हणून जातीवाद करत असतील. अरे पहिला जातीवाद संप्रदायामध्ये जर कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने संपवलाय. बावळे लोक भाषणाला उभे राहिले की म्हणतात महाराष्ट्र यानं घडवला. महाराष्ट्र कोणीच नाही घडवला. महाराष्ट्र लिहून ठेवाय पुरुषोत्तम पाटलाचे वाक्य. महाराष्ट्र घडवण्यामध्ये जेवढं ज्ञानोबराय तुकोबरायचं योगदान आहे तेवढं कोणाचंच नाहीये. अरे ज्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था नव्हती, ज्या काळामध्ये कोणती युनिव्हर्सिटी नव्हती, कोणते पार्क नव्हते, काहीच नव्हतं, त्यावेळेस ज्ञानोबरायने पहिला बंड पुकारला या लोकांच्या विरोधात. नाही तर परंपरा आदिनाथ गुरु सगळं सिद्ध, एक गुरु एक शिष्य, ही पहिली परंपरा. जर पहिली बंडखोरी संप्रदायात कोणी केली असेल तर माझ्या ज्ञानोबरायने केली. ती कोणासाठी केली,
तुमच्याने माझ्यासाठी सकळांशी येथे अरे एवढे 10 लाख लोक माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात असतात हो. अरे सख्या भावाचं घरात जमत नाही. सख्खे भाऊ 2 जण एकूण एकाचे वैरी झाले. कोणत्या तालुक्याचा आहे, कोणत्या जिल्ह्याचा आहे, कोणत्या जातीचा आहे, तरी सुद्धा 20 दिवस जात सुद्धा विसरत नाही. हा संप्रदायाने दिलेला आदर्श नाही तर काय महाराज. म्हणून वारकरी संप्रदाय सोडून दुसऱ्या संप्रदायाकडे माणसाने जाऊ नये महाराज. अरे आपली आई काळी जरी असली कशी जरी असली तर आपली आई दूध पाजते ना आपल्याला. दुसऱ्याची माय दिसायला जरी सुंदर असेल, खूप गोरीपान असेल, पण लेकराला दूध फक्त आपली मायच पाजू शकते. आणि आपली माय म्हणजे वारकरी संप्रदाय. तेनेची पण ते चालू जाता लपडे गुंठा पुढे काय केलं त्या साधू संतांनी प्रमाण घ्या. मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते, हा मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते, हे मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते. सिद्धांत सौरसु देती सिद्धांत सौरसु देती सिद्धांत सौरसु देती तेनेची पंथे चालू जाता, 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 तेनेची पंथे चालू जाता. मोडोनिया नानामते काय केलंय त्या साधू संतांनी तुमच्याने माझ्यासाठी. शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले बाबा. किती दर्शनकार आहे? 12. त्यामधले 6 नास्तिकवादी आणि 6 आस्तिकवादी आहे. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपी म्हणजे भक्ती रूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार किती सोपं करून ठेवलंय. स्वल्प वाटे चला जाऊ. अरे त्या उत्तर प्रदेशला जर भागवत शिकण्यासाठी गेले ना महाराज, तर अजून सुद्धा त्या लोकांचा असा नियम आहे की ब्राह्मणानेच कथा सांगायची, बाकीच्यांनी सांगायची. गेलं की 6 महिने पहिलं कर्मकांड करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये तर सकळांशी येथे आहे अधिकार. अरे वेश्येच्या मुलीला संप्रदाय खांद्यावर घेऊन चाललाय हो महाराज. तुम्ही थोडा तरी संप्रदायाविषयी विचार केला पाहिजे. आपल्या संप्रदायासारखा संप्रदाय जगात दुसरा कोणताच नाहीये. पण लोकांना काय झालंय माहितीये का महाराज, तुमचा बाजार कुठला असतो? इथला गावातलाच असतो का? आपण संभाजीनगरला तुम्ही गेले, संभाजीनगरला गेल्यानंतर एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. पाणीपुरीच्या दुकानावर जास्त गर्दी असती का सोनाराच्या दुकानावर? हो, सोनाराच्या दुकानावर तर गर्दीच कमी होऊन गेली आता. सोनं फक्त तोंडात म्हणायचं, घ्यायच्या नादात पडायचं नाही. 1,30,000 सोनं गेलंय महाराज. ते म्हणजे तोळा, बरोबर आहे का नाही? मग सोन्याच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी का हो? पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जास्त आहे म्हणजे पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटती. आणि पाणीपुरी कशी बनवतात एकदा बनवताना पहा, नाही तर युट्यूबवर जा. नालीचं पाणी वापरतात ते महाराज. 4-4 दिवस आंघोळी करत नाही ते. मग पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जास्त आहे म्हणजे पाणीपुरीचा भाव जास्त आहे असं नाही. आणि सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाही. अरे किती पाणीपुरी ऐकल्या म्हणजे एका तोळ्याची तरी किंमत होईल का हो महाराज? 1-2 महिने पाणीपुरी ऐकावं लागेल तेव्हा 1.5 लाख रुपये येतील. आणि याचा 1 तोळा जरी गेला तर 1.5 लाख रुपये येतो. तसं 24 कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे वारकरी संप्रदाय महाराज. इथं गर्दी कमी आहे, ताण नका घेऊ महाराज. सोनं घेण्यासाठी माणूस ताकदवर लागतो, पैसा लागतो. कोणी कसं सोन्याच्या दुकानात जाईल? जाऊच शकत नाही. तसं 24 कॅरेट सोन्याचं दुकान आपला वारकरी संप्रदाय. लोकांना काय झालंय महाराज, चमत्कार करणारे बाबा पाहिजेत.
पोरं देणारे बाबा, बायका देणारे बाबा, नोकऱ्या लावणारे बाबा. आमच्या ज्ञानोबरांनी पोरण बायकां तसल्या भानगडी दिल्याच नाही. जयाने घातली मुक्तीची गवांधी. मुक्तीचं अन्नक्षेत्र टाकलंय महाराज. मुक्तीचं अन्नक्षेत्र नुक्तीचं नाही. नुक्ती म्हणजे बुंदी, मुक्तीचं म्हणजे 4 मुक्त्या ज्या आहे त्या मुक्तीचं अन्नक्षेत्र माझ्या ज्ञानोबराने आळंदीत टाकलं. जे जया पाहिजे ते आहे रे. कृपा ज्ञानोबराने केल्यानंतर काय होत नाही. होते तुमची कृपा पशु बोले वेद. अरे रेडा सुद्धा ऋग्वेद बोलू शकतो फक्त सहज दृष्टी पडल्यानंतर. आणि आपल्यावर पडल्यानंतर आपली तो जीवनाचं कल्याण होणार नाही का? नक्कीच होईल. म्हणून त्या साधू संतांनी खूप चांगलं केलंय. आपण फक्त आता एक काम करा. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. म्हणून मोडोनिया नानामते नेते सिद्धांत सौरसू. ज्यांनी मार्ग दाखवला, दुस्तर असणारा परमार्थ तुमच्या आणि माझ्यासाठी सोपा केला, भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय, त्या संतांचं वर्णन करत असताना निळोबराय सांगतात, निळामणी ऐसे संत कृपावंत सुखसिंधू. किती कृपा आहे महाराज त्यांची. त्यांची कृपा आहे म्हणून तर आपण जिवंत आहे ना महाराज. आणि सुखसिंधूच्या बाबतीत तर काय विचार करायचा महाराज. काही काही लोकांनी संप्रदायाचा नुसता अपप्रचार लावला हो महाराज. लोक म्हणतात संप्रदाय गरीब आहे, संप्रदाय गरीब आहे. कोण म्हणतंय संप्रदाय गरीब आहे? संप्रदाय कालही श्रीमंत होता, संप्रदाय आजही श्रीमंत आहे, आणि संप्रदाय उद्याही श्रीमंत आहे. अरे नुसतं ज्ञानेश्वर महाराज कमिटीने सांगितलं की आम्हाला 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा. काय बसवायचा? 11 किलो सोन्याचा. अरे ज्या ज्ञानोबरायच्या समाधीच्या साठी लोक 1-1, 2-2 तास बारीला लागतात, त्या ज्ञानोबरायच्या कळसाला पैसे देण्यासाठी लोकांनी बारी लावली होती महाराज. कळस होता 11 किलोचा झाला 22, आणि पैसे किती जमा झाले याचं तर मोजमापच नाहीये महाराज. त्यांना काय त्या ज्ञानोबरायसाठी 21-22 किलो म्हणजे काय घेऊन बसले. सिंदखेड राजाच्या एका मायमाऊलीनं तरी कितीतरी किलो सोनं दिलंय. ते दत्त मंदिर आहे बघा सिंदखेड राजाहून आपण बाहेर जातो, त्या मायमाऊलीचं मला नाव माहीत नाही, त्या दिवशी सांगत होते खूप काही सोनं तिने ज्ञानोबरायसाठी दिलं. म्हणून खरं सांगू का, त्यांच्यासारखं सुखी, त्यांच्यासारखं भाग्यवान जगामध्ये कोणीच नाहीये. आपण फक्त प्रचार करू नका ज्ञानोबराय गरीब होते, तुकोबराय गरीब. तुकोबरायला कसं गरीब म्हणता? तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तुम्ही कोणाला भेट नाही, कोणाची गच्ची धरता, कोणाचं इलिटिकेशन काढता, कोणालाही मारता. साधा 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तर एवढं वजन असतं तुमचं. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. ते काही तालुक्याचे आमदार नव्हते, जिल्ह्याचे खासदार नव्हते, एका खात्याचे मंत्री नव्हते, अख्खा महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात होता. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला पुढे जाऊन बसायचे. ज्या महात्म्याचा शिष्य महाराष्ट्राचा राजा आहे ते महात्मे गरीब असतील? हे तुम्ही चुकीनं अपप्रचार संप्रदायाचा करू. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. नामदेवरायचे हात ज्या चंद्रभागेतल्या दगडाला लागले ते दगड सुद्धा परीत झाले. कसं गरीब म्हणायचो साधू संतांना? ज्या लक्ष्मीसाठी आपण पळतोय ती लक्ष्मी पांडुरंगाची बायको आहे, आणि तो पांडुरंग परमात्मा न सांगता करी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. म्हणून साधू संत सुख सिंधूही आहे आणि साधू संत कृपावंतही आहे. आणि अशा संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा, जीवनाचं कल्याण होईल. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.